नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। महिला आणि बाल विकास विभाग यांच्याकडून एक नवीन परिपत्रक आलेले। हे परिपत्रक नुकतंच 17 डिसेंबर 2025 ला आलेले आणि याच्यानुसार विषय काय होता यांचा की महिला आणि बाल विकास विभागातील जे गट ब राजपत्रित म्हणजे गॅजेटेड पोस्ट आहे तर त्यांची रिक्त पदे कशा पद्धतीने भरली गेली पाहिजेत, प्रमोशनने किती भरली गेली पाहिजे, स्पर्धा परीक्षांनी किती भरली गेली पाहिजे आणि डिपार्टमेंटल एक्झामने किती भरली गेली पाहिजे। तर याच्या संदर्भात खूप कन्फ्युजन होतं, खूप विरोध होत होता संघटनांचा, त्यांच्या कर्मचारी। तर याच्यावर उपाय म्हणून हा प्रस्ताव जो आहे तर तो शासनाला आता पाठवण्यात आलेला आहे। तर हा प्रस्ताव काय आहे, हा जीआर काय आहे, हे परिपत्रक काय आहे आणि याचा भविष्यात येणाऱ्या परीक्षांवर काय परिणाम होणार आहे या सगळ्या काही गोष्टी पाहणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि मित्रांनो, क्रिसमस निमित्त आपण आपल्या सर्व कोर्सेसवर फ्लॅट 25% ऑफ दिलेली आहे। याच्यासाठी तुम्हाला सॅन्टा हा कोड जो आहे तर तो यूज करायचा आहे। आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा। आणि तुम्हालाही माहिती आहे की आपली जी बॅच आहे महिला आणि बाल विकास विभाग याची ऑलरेडी डिपार्टमेंटल सीडीपीओ डिपार्टमेंटलची जाहिरात आलेली आहे। तर याच्या संदर्भातली रेकॉर्डेड बॅच आपण आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल करून दिलेली, ज्याच्यामध्ये तुमचा पेपर 1 पेपर 2 असे सगळं काही डिपार्टमेंटल एक्झामशी निगडीत जो काही पेपर आहे एमपीएससी थ्रू घेतला जाणारा सगळ्या काही गोष्टी या कोर्समध्ये अवेलेबल असतील। तुम्ही जर एलिजिबल असाल तर नक्की या कोर्सच्या माध्यमातून तुम्ही तयारी करू शकतात आणि डायरेक्ट तुम्ही ग्रुप बी गॅजेटेड ऑफिसर जे आहेत तर ते बनू शकतात। ओके, तर हा जीआर वर मी तुम्हाला घेऊन येतो। बघा, जीआरचा विषय काय होता, महिला बाल विकास विभागातील गट ब राजपत्रित या संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत। तर 4 पेजेसचा हा एक डिटेल मध्ये जीआर आहे। तर हा जीआर वाचून जे आहे तर तो जास्त समजत नाही, मी फक्त तुम्हाला एक महत्त्वाचे त्याचे पॉइंट सांगतो आणि जीआर समजून सांगतो। बघा, जीआर ने काय सांगितले की 529 पद या विभागात गट ब राजपत्रित या पदासाठी मंजूर आहेत। त्याच्यापैकी 212 भरलेले आहेत आणि रिक्त किती आहेत, जवळपास 385 एवढ्या जागा रिक्त आहेत। आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेल्या या जाहिरात आहेत। मग याच्यामध्ये आधी काय होत होतं, सुरुवातीच्या काळात काय केलं जात होतं की जिल्हा परिवेक्षका अधिकारी परिवीक्षा अधिकारी 1 आणि कार्यालय अधीक्षक हे 2 गट क संवर्गातील ही पद आहेत। या कर्मचाऱ्यांना गट ब राजपत्रित या पदावर सेवा ज्येष्ठतेनुसार प्रमोशन देण्यात येत होतं। परंतु सरकारचा एक नवीन जीआर आला आणि सरकारने काय सांगितलं की आता ही प्रमोशनची अट रद्द करून आम्ही काय घेणार आहोत, आता विभागीय परीक्षा घेणार आहोत। सीडीपीओ ची एक डिपार्टमेंटल एक्झाम जे आहेत तर ते घेणार आहोत आणि त्याच्यानुसार जे कोणा व्यक्तींना म्हणजे फॉर एक्झाम्पल जिल्हा परिवीक्षका अधिकारी, संरक्षण अधिकारी, विधी सल्लागार, मुख्य सेविका, समुपदेशक, कार्यशाळा अधीक्षक ज्यांना 7 वर्ष कंप्लीट होतील, ज्यांची 7 वर्ष सेवा कंप्लीट होईल अशा उमेदवारांना आम्ही डिपार्टमेंटल एक्झाम देऊ। जे डिपार्टमेंटल एक्झाम पास होतील त्यांना डायरेक्ट ग्रुप बी गॅजेटेड या पोस्टवर आम्ही प्रमोशन देऊन टाकू। त्यानंतर त्यासोबतच जिल्हा परिषदेमधील हे जे संवर्ग आहे, उदाहरणार्थ विस्तार अधिकारी कृषी, सहाय्यक पशुधन अधिकारी, विस्तार अधिकारी शिक्षण, सहाय्यक प्रशासन अधिकारी लिपिक, विस्तार अधिकारी सांख्यिकी, विस्तार अधिकारी पंचायत या कर्मचाऱ्यांना देखील पात्र ठरवण्यात आले की तुमची जर 7 वर्ष सेवा होत असेल तुम्ही देखील महिला बाल विकासच्या या गट ब राजपत्रित पदासाठी तयारी करू शकता। तुम्ही पाहिलं ना, हे महिला बाल विकास आहे आणि हे ग्राम प्रशासन विभाग आहे। ग्राम प्रशासनाचे कर्मचारी देखील महिला आणि बाल विकास विभागात गट ब अधिकारी होऊ शकत होते, परंतु यांच्याच कार्यालयातील म्हणजे महिला आणि बाल विकास कार्यालयातील काही कर्मचारी उदाहरणार्थ लघुलेखक, प्रमुख लिपिक, शिक्षक, निदेशक, डाटा एंट्री ऑपरेटर, संरक्षण अधिकारी कनिष्ठ, कृषी सहाय्यक या संवर्गातील कर्मचाऱ्यांना डिपार्टमेंटल एक्झाम ही देता येत नव्हती। म्हणजे महिला बाल विकास विभागातल्या या कर्मचाऱ्यांना देता येत नव्हती। तसेच 7 वर्ष झालेले लोकच भेटत नव्हते, कार्यालय अधीक्षक गट क या संवर्गाचे लोकच भेटत नव्हते 7 वर्ष झालेले। मग आता याच्यामुळे काय झालं की या परीक्षेमध्ये अप्लाय करणाऱ्यांची संख्या ही कमी झालेली आहे मित्रांनो, कमी झालेली होती। मग याच्यावर उपाय म्हणून जे आहे तर ते या सेवा प्रवेश नियमामध्ये बदल करण्यात यावा आणि याच्यामध्ये जे आहे तर ते काही गोष्टी चेंज करण्यात यावा। त्याच्या संदर्भातला हा जीआर जो आहे तर तो आपल्याला माहिती देतो। मी हा जीआर तुम्हाला थोडा या जीआरच्या या क्लिष्ट भाषेत समजवण्यापेक्षा सोप्या भाषेत समजून सांगतो। बघा, एमपीएससी मार्फत नुकतीच आय थिंक नोव्हेंबर 2025 मध्येच ही जाहिरात जी आहे तर ती आलेली होती। तर याच्यामध्ये बघा हे सगळ्या उमेदवारांना पात्र करण्यात आलेले आहे। हे लक्षात घ्या, एवढे जिथे एवढी नाव तुम्हाला इथे दिसत आहेत तर या सगळ्यांना पात्र करण्यात आलेले परीक्षेसाठी। पण अट काय आहे की 7 वर्ष तुमची सेवा जी आहे विनाखंडित 7 वर्ष तुमची जी आहे तर ती कंप्लीट पाहिजे। त्याच्यामध्ये लेखी परीक्षा घेण्यात येईल आणि मुलाखत घेण्यात येईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं जॉईनिंग देण्यात येईल। आता प्रॉब्लेम काय येतोय लक्षात घ्या,
जुन्या नियमानुसार जिल्हा परिवीक्षक अधिकारी आणि कार्यालय अधीक्षक यांना डायरेक्ट प्रमोशन भेटत होतं थेट, यांना प्रॉब्लेम येत नव्हता. नवीन 31 मार्च 2022च्या शासन नियमानुसार आता डायरेक्ट प्रमोशन रद्द करून डिपार्टमेंटल सीडीपीओ एक्झाम घेण्याचे त्यांनी मान्य केले होतं. आता पदोन्नतीच्या संधी कमी झाल्यामुळे वर्षानुवर्ष काम करणाऱ्या तेथील जे कर्मचारी होते त्यांच्या मनात असंतोष निर्माण झाला, कारण की किती पदं रिक्त आहेत, जवळपास 385 पदं रिक्त आहेत, 72% हे डिपार्टमेंटल खाली आहे. आता या महिला आणि बाल विकास विभागाने शासनाला कसा प्रस्ताव दिलेला आहे, त्यांनी सांगितलं की तुम्ही पदं भरायची ना, पदं कशी भरा लक्षात घ्या, 50% पदं ही प्रमोशनने भरायची. विशिष्ट पदांवर 3 वर्ष सेवा पूर्ण करणाऱ्यांची बढती, म्हणजे जे कोणी कार्यालय अधीक्षक वगैरे जे काही असतील, जे काही ठरवण्यात येईल, तर जे काही पद असतील तर 50% लोक ही प्रमोशनने भरण्यात येतील. कशाने मित्रांनो? प्रमोशनने. काही एक्झाम वगैरे काही नाही होणार, सर्व्हिस कंप्लीट केली ऑटोमॅटिक भेटेल. 25% पद कशाने भरण्यात येतील? डिपार्टमेंटल एक्झामने. डिपार्टमेंटल एक्झामने भरण्यात येतील, पण त्याच्यासाठी पदवीधर कंप्लीट असणं गरजेचं आहे. आणि 25% पद ही सरळ सेवेने म्हणजे एमपीएससी द्वारे भरण्यात येतील, ज्याच्यामध्ये कोणत्याही शाखेचा पदवीधर वगैरे आपण पाहतो ना की ते अप्लाय करू शकतात, जे आपण परीक्षेचा अभ्यास करतो ते. डिपार्टमेंटल म्हणजे त्या डिपार्टमेंटचे कर्मचारी ज्यांना काही वर्षाची सेवा कंप्लीट झाली, त्यासोबतच ते पदवीधर आहेत, तर ते तिथं अप्लाय करू शकतात. आता त्यांनी हा फॉर्म्युला इथं प्रस्तावित केलेला. आधी काय होतं, सगळेच्या सगळे त्यांचं असं म्हणणं होतं डिपार्टमेंटल थ्रू भरून टाका, परंतु आता हे फॉर्म्युला कशा ठरवण्यात आलेला आहे? 50% प्रमोशनने भरायची, 25% डिपार्टमेंटलने भरायची आणि 25% एमपीएससी थ्रू एक्झाम घ्यायची. ही पण एक्झाम एमपीएससीच घेणार आहे, परंतु एमपीएससीला ही खुला प्रवर्ग असेल, म्हणजे इथं फ्रेशर उमेदवार अप्लाय करू शकतात. तर हा नवीन बदल जो आहे तर तो प्रस्तावित केलेला. आता 50% जे काही प्रमोशन सांगितलेले त्याच्यामध्ये पण काय केले त्यांनी, कॅटेगरी करून दिले की कोणाला किती टक्के आरक्षण राहील. बघा 50% प्रमोशनचे ना, मग त्याच्यामध्ये काय असणार आहे लक्षात घ्या. 18% प्रमोशनची संधी मुख्य सेविका यांना भेटेल, 15% समुपदेशक यांना भेटेल, 5 परिवीक्षक अधिकाऱ्यांना भेटेल, 5% आरक्षण कार्यालय अधीक्षक यांना भेटेल, 4% आरक्षण जिल्हा परिवीक्षक अधिकारी यांना भेटेल आणि 3% आरक्षण विधी सल्लागार येथील कर्मचाऱ्यांना भेटणार आहे. म्हणजे यांची जर 3 वर्ष कंप्लीट झाली म्हणजे मुख्य सेविका याच्यावर, तर यांना 18% ज्या जागा असतील तर त्या मुख्य सेविकांना जातील. तर अशा पद्धतीने या आरक्षणाची नवीन टक्केवारी त्यांनी इथं ठेवलेली आहे. आता जी काही डिपार्टमेंटल एक्झाम घेण्यात येईल त्यांनी काय सांगितलं की फक्त एवढ्याच पदांना नाही, महिला आणि बाल विकास मधील जे काही गट कचे सगळेचे सगळे कर्मचारी आहेत, सगळेच्या सगळे आता या परीक्षेसाठी काय करतील, पात्र ठरवण्यात येतील. लक्षात घ्या, महिला बाल विकास मधील ग्रुप सी मधील सर्व संवर्गातील कर्मचारी आता या परीक्षेला बसू शकतात. कोणती पदवी पाहिजे आणि 7 वर्ष सर्व्हिस जी आहे तर ती कंप्लीट असणं इथं गरजेचे असणार आहे. मित्रांनो हे लक्षात घ्या. हा प्रस्ताव का मांडण्यात आलेला आहे की समजा एखादा कर्मचारी 10 ते 15 वर्षापासून प्रमुख लिपिक म्हणून काम करतोय आणि जुन्या नियमामुळे त्याला काय झालं की आता त्याला संधीच उरली नव्हती, आता नवीन नियमामुळे तो आता या परीक्षेला बसू शकतो. आता याच्यामध्ये लक्षात घ्या की हा केवळ प्रस्ताव असून आयुक्तांनी तो शासनाला पाठवलेला आहे. शासनाच्या मान्यतेनंतरच लवकरच आपल्याला GR जो आहे तर तो पाहायला मिळेल. हा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आलाय की अशा प्रॉब्लेम येत होते, अशा या गोष्टी होत होत्या. आता फायनल कॉल आता मंत्रालयातून पुण्याकडून यांची फाईल गेलेली आहे. मंत्रालयाकडून महिला बाल विकासचे काही मंत्री असतील किंवा त्यांचं मंत्रालय असेल, जोपर्यंत ते याला मंजुरी देत नाही, ज्या दिवशी मंजुरी येईल त्या दिवशी आपल्याला यांचे जे आहे तर ते GR महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर जो आहे तर तो प्रकाशित झालेला दिसणार आहे. म्हणजे आता हा फक्त प्रस्ताव, ऑफिशियल प्रस्ताव जो आहे तर तो गेलेला आहे, आगामी काळात आपल्याला बघायला मिळू शकतो. म्हणून ज्या काही 25% जागा असतील लक्षात घ्या त्या नियमितपणे कशातूनच भरण्यात येतील. ही सीडीपीओची जी काही डिपार्टमेंटल एक्झाम असेल तर तिच्या माध्यमातूनच जे आहे तर ते भरण्यात येणार आहे. मित्रांनो म्हणून तुम्ही हे जे आहेत तर ते नक्की कोर्सच्या माध्यमातून ज्यांनी आता अप्लाय केलं असेल, आता जे काही पात्र असतील ते देखील अप्लाय करू शकतात. त्यासोबतच इग्नाइट अकॅडमीचे दर्जेदार कोर्स विविध स्ट्रीम मध्ये आता उपलब्ध झालेले, तर या हे विविध आपले कोर्सेस आहेत. तुम्ही कुठलाही कोर्स जो आहे तर तो इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून परचेस करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.